शिफात आणि अब्दुल अजीज. स्ट्राइक पर शिफात, नॉन स्ट्राइक पर अब्दुल अजीज. आत्ताचा होणारा सामना जॉली बॉयज विरुद्ध नाईन हरणे. नाईन हरण्याने नाणेफेक जिंकून स्वतः आपली फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि जॉली बॉयज या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी निमंत्रित केलेलं आहे. पहिला पंचानी अरबाज पंच म्हणून काम पाहत आहेत. पहिला चेंडू सोयीत घोषित केलेला आहे. +1. आणखीन एक धाव. धाव संख्या होते 3. एक धाव. चांगले चेंडू करतायत. हा पंचांनी सोयीत चेंडू घोषित केलेला आहे. आणखीन एक धाव जे भरवते. धाव संख्या होती ती 5. तीन षटकाचे सामने होतील. एक धाव. धाव संख्या होती ती 6. परत सोयी चेंडू घोषित केलेला आहे. सोयी चेंडू घोषित अधिक एक धावा अशी 2 धावाची भर होते. धाव संख्या होती ती 8. परत सोयीने सोयी चेंडू घोषित केलेला आहे. आणखी एक धावाची भर होते. धाव संख्या होते ती 9. आणखीन एक धावा. एक धाव. पहिल्या षटकानंतर धाव संख्या होते ती 11. साहेब पठाण आणि पहिला साहेबचा सोयी चेंडू. दुसरा सोयी चेंडू अशी धाव संख्या होती 13. एसटी नक्षलच्या हातातून गेलेला चेंडू. एक धाव. धाव संख्या होती ती 14. एक धाव.
आणखीन एक धावाची भर होते. धावसंख्या होते ते 15. आणखीन एक धाव. धावसंख्या होते 17. आणखीन एक धावाची भर. धावसंख्या होते 18. यानंतरचा पुढचा होणारा सामना डॉल्फिन विरुद्ध SVR हरणाई. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो त्यांनी समालोचक मध्ये येऊन नाणेफेक करायचं आहे. कादरभाई मेहमान. दोन षटकानंतर धावसंख्या होती ती 19. कैस. शेवटचा षटक. कादर मेहमान कुठे असते त्यांनी समालोचक मध्ये यायचं आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एक धाव. धावसंख्या होती 20. 19 आता आउट झाले ना. रनआउट. धावसंख्या थांबलेली आहे 19 वर. लक्षात ठेवा शेवटच्या षटकाचे 3 चेंडू. 3 चेंडूवर जेवढी धावा होतील ते दुप्पट होणार आहेत. आता शेवटचे 3 चेंडू. 3 चेंडूवर दुप्पट धावा होतात. पाहूया फलंदाज त्याचा किती उपयोग करतोय. नो 4 धावा. 4 धावा. तेवीस धावा. डॉट बॉल. चांगला चेंडू केलेला आहे. आपण गडी बाद. शेवटचा चेंडू आणि 23 धावा झालेल्या आहेत. SVRच्या कर्णधारांना विनंती करतो त्यांनी समालोचक मध्ये यायचं आहे नाणेफेक करायला. आणि डॉल्फिनचे कर्णधार 2 धावा. धावसंख्या झाली ती 25 आणि 26 धावांचं आव्हान दिलेलं आहे जॉली बॉयज या संघाला. हरणे नाही या संघाने पण 26 धावांचं आव्हान. यानंतरचा पुढचा होणार सामना SVR
हरणाई विरुद्ध डॉल्फिन हरणाई. दोन्ही संघाच्या संघाने एकाला विनंती करतो नाणेफेक करून घ्या. बॉलरचं नाव सांगायचं आहे. सलामीचे फलंदाज फर्जुल्ला आणि फरहान. फरहान खलफे स्ट्राईक वर आणि नॉन स्ट्राईक वर फर्जुल्ला. फरहान स्पोर्ट्सचे मालक फरहान खलफे. सुरुवात. एक धाव. 26 धावाचं आव्हान दिलेलं आहे जॉली बॉयज या संघाला. 9 हरणाई 11 या संघाने. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा. आता नाणेफेक होतील डॉल्फिन 11 हरणाई आणि SV आर हरणाई. सोयी चेंडू घोषित केलेला आहे. चार धावा झालेल्या आहेत. आणि हा गडी बाद होतोय. डॉल्फिन या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. 4 धावा फक्त झालेल्या आहेत.
आहान आपला वैयक्तिक पहिला षटक, संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येत आहेत. सोयी चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. आणखीन एक धावाची भर होते. धावसंख्या होते 5. चार धावा. धावसंख्या होती 3-9. हे 4 धावा जर शेवटच्या षटकाच्या 3 चेंडूमध्ये असते तर दुप्पट 8 झाले असते. एक धाव. धावसंख्या होती 10. आपण गडी बाद. आया चिलंगी यांचं इथे आगमन झालेलं व्यासपीठावर. आमच्या कमिटीच्या त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. शब्बीर मौलाना कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शब्बीर मौलाना, शब्बीर माफकर मौलाना. दहा 10. नहीं नहीं रन नहीं निकला. नहीं नहीं रन नहीं निकला. नहीं नहीं अरे इधर है वो. नहीं निकला. नहीं नहीं एक धाव. धाव संख्या होती थी. मुसाहिब आता जात आहेत. धाव संख्या होती 11. नो बॉल. नहीं नहीं बरोबर आहे. बॉलरचे नाव फहीम. शेवटचा षटक आहे. 15 धावांची गरज आहे. मॅच जिंकायला जालीबाईला 7 चेंडू 15 धावा. आखिरी ओवर लेकर और काफ़ी दिशाहीन गेंद थी. अंपायर अरबाज तलगरकर का इशारा वाइट. 1 रन एक्स्ट्रा मिलेगा. इस 1 रन के साथ जॉलीबॉयज का बढ़ता हुआ स्कोर 12 रन पे जा पहुंचा है. अच्छा स्ट्रोक यहाँ पर 2 रन जरूर मिलेंगे. शाबाश, कुछ शॉट फैजान के बल्ले से निकलता हुआ 2 रन. इस 2 रन के साथ जॉलीबॉयज का बढ़ता हुआ स्कोर 14 रन पे जा पहुंचा है.
और यहाँ पे 6 नहीं है, ये आज़ाद मैदान पे होते हैं। और विकेट गवाया, अब उनकी जगह लेने जा रहे हैं नए बल्लेबाज। बैट्समैन नेम इब्राहिम। और यहाँ पर हमारे दापोली के चहीते कमेंटेटर इमाद मोड़क, इनका आगमन हुआ है। हम कमेटी की तरफ से उनका स्वागत करते हैं। स्वागत स्वागत स्वागत। रहीम 11, अंपायर का इशारा स्वेट चेंडू वाइट के रूप में 1 रन मिलेगा। रहीम 11 टीम का हम कमेटी की तरफ से स्वागत करते हैं। उनके कप्तान से गुजारिश है कि यहाँ पर आके अपनी प्रेजेंटी दे। रहीम 11 खेड़, इस टीम का आगमन हो चुका है। हम कप्तान से गुजारिश करते हैं यहाँ पर आके हाफिज मालदार से रब्ता करें। आएगा चांस।